श्री स्वामी समर्थ. आज मी एक नागपूरचे मोहन भराड पांडे यांचा दृष्टांत त्यांना जो झाला आहे तो मी इथे कथन करणार आहे, अगदी त्यांच्याच शब्दात. गजानन महाराजांची त्यांना कशी प्रचिती आली, कसा दृष्टांत मिळाला हे मी सांगणार आहे. ते म्हणतात की माझा मुलगा आज चांगल्या पदावर नोकरीला आहे, एका नामवंत कंपनीत तो बड्या हुद्द्यावरही आहे. पगार चांगला आहेच, परंतु तो जे काम करतो त्यातून त्याला समाधान मिळतं. तो नोकरीबाबत आत्ता समाधानी असला तरी सुरुवातीला मात्र अशी स्थिती नव्हती. तो आता ज्या विभागात आहे तिथे काम करण्यात त्याला अजिबात रस वाटत नव्हता. सुरुवातीला नोकरीच्या शोधात असताना मनासारखे काम मिळत नसल्यामुळे ते सदैव निराश असायचा. तो काळसुद्धा मंदीचा असल्याने नोकरी मिळणे कठीणच होते. मला आठवते की 2005 तो BE झाला आणि नोकरीची शोधाशोध सुरू झाली. दररोज सकाळी वर्तमानपत्र चालणे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, नोकरी.com, ऑनलाईन शोध, अर्ज आणि काय काय त्याचे सुरू होते. दरम्यान 2006 साल उजाडले तरी मुलाला मनाजोगती नोकरी काही मिळाली नाही. पुढची बॅच स्पर्धेत उतरली तर जुन्या नोकरी मिळणे अधिक कठीण होऊन गेलं. ही बाब तो जाणून होता. त्यामुळे हताश होऊन तो माझ्याकडे व्यक्त झाला. म्हणाला, बाबा, तुम्ही गजानन महाराजांचे एवढे करताना मी बालपणापासून पाहतोय की तुमची महाराजांवर गाढ श्रद्धा आहे. मग तुम्ही देवालाच का सांगत नाही की चांगला जॉब मिळवून दे म्हणून? मुलाच्या बोलण्याने माझे दडपण वाढले. आजपर्यंत देवाकडे कधी काही मागितलेच नव्हते, कारण त्याची कधी गरजच पडली नव्हती. देवाने न मागता जे जे हवे ते सगळं दिलेले होते. ह्या विचारात असताना असा योग घडून आला की माझ्या मित्राच्या मुलीचे लग्न ठरले. ते श्री क्षेत्र शेगावीच होणार होते. भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी चालून आली. मुलाच्या चिंतेने मनात सारखे विचार सुरू होते. विचारांचे हे चक्र महाराजांच्या पादुकावर डोके ठेवूनच शांत करावे असा मनोमन निर्णय घेऊन मी मार्गस्थ झालो. शेगावी पोहोचताच फ्रेश होऊन श्रींचे दर्शन घेतले. मुलाच्या नोकरीसंदर्भात त्यांच्याकडे साकडंही घातलं आणि योगायोग असा घडला की शेगावहून परतताच 4च दिवसात त्याला MIDC नामांकित कंपनीतनं फोन आला. अर्थात त्याचे निरंतर प्रयत्न सुरूच होते. या प्रयत्नांना अध्यात्माची जोड किती महत्त्वाची असते ह्याची मात्र त्यावेळेला मला प्रचिती आली. नोकरीचे पत्र मिळाले आणि मुलाचा आनंद गगनात मावत नव्हता. मनासारख्या विभागामध्ये नोकरी मिळाली नाही म्हणून तो जरा खट्टू होता, परंतु नोकरी मिळाल्याचा आनंद त्याहून अधिक होता. त्यावेळी मीच त्याला समजावले आणि म्हणालो, महाराजांना विनंती करणे आणि त्यांच्या काही दिवसात तुला नोकरीचे पत्र येणे यात काहीतरी शुभसंकेत असावेत. त्यामुळे आलेल्या संधीचा स्वीकार कर आणि जे मिळतंय त्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न कर. माझ्या बोलण्याने मुलाच्या डोक्यातील निराशेचे मळप दूर झाले आणि मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी तो सज्ज झाला. आणि पुढे उत्तरोत्तर त्याची प्रगतीच झाली. महाराजांच्या कृपेने आणखीन एक गोष्ट खूप चांगली घडली. मुलाला 2013 दुसऱ्या कंपनीसाठी नोकरीचा कॉल आला. चांगल्या कामामुळे अल्पावधीतच त्याला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. परंतु अमेरिकन नियमानुसार 2दा त्याचा व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे 3ऱ्यांदा व्हिसाच्या मुलाखतीसाठी मुंबईला जाण्याचे ठरले. तेव्हा मुलाला प्रचंड दडपण आले होते. आधीच्या अनुभवाप्रमाणे मी शेगावी जाऊन महाराजांना मनोमन विनंती केली. इकडे आम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आणि तिकडे त्याची व्हिसाची परीक्षा अगदी निर्विघ्नपणे पार पडली. आपले हित कशात आहे हे आपण मनोभावे पूजणाऱ्या परमेश्वराला नक्कीच ठाऊक असते. प्रामाणिक प्रयत्नांना सद्विचार, चांगुलपणा आणि प्रामाणिकपणाची जोड असेल तर तुमची परमेश्वरावर नितांत श्रद्धा असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. किंवा दुर्दैवाने यश पदरी पडले नाही तरी ते अपयश पचवण्याची ताकद तुमच्यात नक्कीच निर्माण होते. श्री स्वामी भक्त हो, असे अनेकांना अनेक अनुभव येतात. जसे जसे अनुभव मला कळतात तसे तसे मी ते अनुभव इथे व्हिडिओमध्ये नेहमीच सांगत असते. एवढ्याचसाठी की बऱ्याचदा असं होतं की यश नाही मिळालं, मन निराश होतं, दुःखी होतं, मग आपण देवाला दोष द्यायला सुरुवात करतो.
देवाला दोष देताना आपण हा विचारही करत नाही की कुठेतरी काहीतरी चांगलंसुद्धा वाढून ठेवलं असेल आपल्यासाठी. आज आपल्या बाबतीत चांगली गोष्ट घडली नसेल, परंतु ती पुढे चांगली गोष्ट घडणार आहे म्हणूनच आज आपल्याला कदाचित ईश्वराने हे दिलं नाही, असा आपण विचार करून जर चालत राहिलो आणि ईश्वराची जर कास सोडली नाही तर फळ नक्कीच आहे. परंतु तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तेव्हा ईश्वर तुमच्या पाठीशी कायम असतोच. म्हणूनच म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा, म्हणजे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. त्याचप्रमाणे तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनलवर तर या ब्रह्मांड नायकाला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओसुद्धा माहितीसह तुम्हाला नक्की मिळेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.